पाहतात. त्या बाईने सांगितलं, अहो ही भांडकुदळ जणी ती कसली संत. कबीर महाराजांना थोडी शंका निर्माण झाली. कबीर महाराज निघाले. संत जनाबाईने विचारलं, का हो कबीर महाराज कुठे चाललात. काय नाही, तुम्हाला भेटण्याकरता आलो होतो. तुम्ही संत आहात असा गाजावाजा आहे. म्हटलं तुमचं दर्शन घेऊन तुम्ही तर इथे भांडता. आमचे गुरुवर एक वाक्य नेहमी सांगत असतात, संत हे देशावर अवलंबून नसतात, संत हे वेशावर अवलंबून नसतात. संत स्त्री आहे की संत पुरुष आहे हेही महत्त्वाचं नसतं, त्यांच्या अंतःकरणातला बोध महत्त्वाचा आहे. विठाला कबीर महाराज निघाल्यानंतर जनाबाई म्हणते, कबीर महाराज जाता जाता आमची एवढी भांडणं तर मिटून जा. म्हटले कोणती भांडणं. तेव्हा कबीर महाराजांना जनाबाईने सांगितलं, काही नाही, या बाईने माझ्या गौऱ्या चोरल्यात. काय चोरले. गौऱ्या चोरल्यातून ती देत नाही. कबीर महाराज म्हटले, तुझ्या गौऱ्या आता ओळखायच्या कशा. गौऱ्या ओळखण्यासारखा काही असतं का. काही नाही, कशा ओळखायच्या गौऱ्या. जनाबाई म्हटले, सोपं आहे. काय. गौरी घ्यायची, कानाला लावायची, त्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल आवाज आला की समजून घ्यायचं ती गौरी जनाबाईची. गौरी कानाला लावावी, विठ्ठल विठ्ठल आवाज यावा, जनाबाईची गौरी ठेवावी. ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल आवाज येणार नाही ती गौरी दुसऱ्या बाईला सुपूर्त करावी. ऐका, जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलतात. तुकाराम महाराजांच्या पायाला स्पर्श झालेली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलते. आणि आम्ही किती कमरा बांधल्यानं सांगितलं तरी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत बघा, परत म्हणताय नाही. म्हटलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. करायचं का. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला जनाबाईच्या गौऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल आवाज आला. महाराज कोठे न दिसे पाहता उडी गाली आवचित्ता. प्रल्हादाला वाचवण्याकरता खांबामधून प्रगट झाला. कोठे न दिसे पाहता उडी घाली आवचित्ता. तो दिसत नाही पण संकटामध्ये उडी घातल्याशिवाय राहत नाही. दुःखामध्ये तो आम्हाला पाठीमागे घालतो आणि सुखामध्ये पुढे. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी. संसार म्हटलं की सुखदुःखाची रेलचेल चालत असते महाराज. पण एक चांगल्याचा संग झाला की संसार सुद्धा सुफळ होतो. आजी संसार सुफळ झाला गे माय. लोक म्हणतात महाराज आम्ही एवढं चांगलं काम करतो, आमचं वाईट का होतं. त्याचं कारण आहे 99 कामं आपण चांगली करतो पण एक चुकीचं काम सोडत नाही म्हणून आपलं वाईट आहे. पलीकडच्या गावामध्ये यात्रा,
पूर्वीचा काळ लोक यात्रा करण्याकरता गेले. संध्याकाळची वेळ झाली, गाड्या वगैरे निघून गेल्या. काय खाल्लं काय पिल्लं माहीत नाही त्या लोकांनी. 4 लोक गाड्या निघून गेल्या. मग आता नदीमध्ये आपल्याला पैल तीराला जायचंय, काय करायचं? पूर्वीचा काळ नाव होती आणि नाव वलवायला सुरुवात केली. तुम्ही ऐकताय ना, माझ्याकडे बघा. नाव वलवायला सुरुवात केली. रात्रभर नाव वलवले. तांबडं फुटलं, सकाळ झाली. मग लक्षात आलं अजून आपण आईल तीरालाच आहे. रात्रभर नाव वलवली तरी आपण आईल तीरालाच आहे. एकाची जरा उतरली होती, त्याने सहज मागे वळून पाहिलं आणि त्या बाकीच्या तिघांना म्हटलं, अहो आपण रात्रभर नाव वलवली पण नावेची दोरी सोडली नाही ना. नावेची दोरी सोडली. नाव वलवणं हे चांगलं काम आहे, पण एक दोरी न सोडणं हे वाईट काम आहे. हनुमंतराय लंकेमध्ये गेले. लंकेमध्ये गेल्यानंतर एकाच घरामधून प्रभू रामचंद्राचा नावाचा उच्चार, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. हनुमंतरायांनी विचार केला, कोण आहे, कोणाचं घर आहे? म्हणून पाहिलं तर विभीषणाचं घर. विभीषणाला आपली ओळख पटवून दिली. विभीषणानेही आपली ओळख सांगितली. 2 भक्त एकत्र आले, मग आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर विभीषण हनुमंतरायांना म्हणतात, हनुमंतराय प्रभू रामचंद्र माझा स्वीकार करतील का हो? म्हटले, का करणार नाही? काही नाही, मी राक्षस कुळामध्ये जन्माला आलो, माझा स्वीकार प्रभू रामचंद्र करतील का? म्हटले, नक्की करतील. अहो तुम्ही तरी राक्षस कुळामध्ये जन्माला आलात, माझ्याकडे बघा ना. कोण म्हणतंय? हनुमंतराय. माझ्याकडे बघा ना, लोक आमचं नाव सुद्धा लवकर घेत नाही. माकड म्हणताय काय लोक लवकर म्हणत नाही. अरे मरकट योनीमध्ये जन्माला आलो तरी सुद्धा प्रभू रामचंद्रांनी माझा स्वीकार केलाच ना. तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. विभीषण म्हणतात हनुमंतरायांना, मग माझं चुकतंय काय? कोणती गोष्ट माझ्याकडून चुकतेय? तेव्हा हनुमंतरायांनी दिलेलं गोड उत्तर हनुमंतराय म्हणतात, विभीषणजी तुम्ही देवाची भक्ती करता, नामस्मरण करता, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत हो, पण अजून तुम्ही रावणाला सोडलं नाही. आपण भरपूर चांगल्या गोष्टी करतो, पण जर एक चुकीची गोष्ट सोडत नसू तर आपल्या जीवनाचं कल्याण नाही. विठ्ठला एक चांगल्याची संगत प्राप्त झाली तर आपल्या जीवनाचं कल्याण आहे. महाराज संगतीचा परिणाम अलौकिक. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर सांगतात, आपण ज्याची संगत करतो त्याच्या अनुपस्थितीमध्ये आपण त्याच्यासारखं वागत असतो. घोडेगावचा बाजार भरला, शुक्रवारचा दिवस, बरोबर आहे ना? शुक्रवारचा दिवस, आंब्याचा सीझन. आंबे विकण्याकरता एक व्यक्ती गेला आणि आंबे विकण्याकरता प्रवृत्त झाला. तेवढ्याच गिराईकाला आवाज येणार, इतक्यात त्याने शेजारी पाहिलं, शेजारचा विक्रेता कोण आहे म्हणून त्याचं सहज लक्ष गेलं तर शेजारचा विक्रेता होता. उंदीर मारण्याचं औषध विकणारा. कोण होता? उंदीर मारण्याचं औषध विकणारा. त्याने सुंदर असे स्टॉलला आंबे लावले आणि गिराईकाला आवाज द्यायला सुरुवात केली, आंबे घे आंबे, देवगडचे आंबे, रत्नागिरीचे आंबे, आंबेगावचे आंबे. असं म्हटला की तो शेजारचा सावकाश म्हणायचा, खाल्लं की मरतय. ज्यांना कळलं नाही त्यांनी भरपूर जेवण करा. अहो शेजारचा व्यक्ती कोण होता? त्याचं फक्त काम एवढंच होतं, काय? खाल्लं की मरतय. आंबेवाला कटाळून गेला, आंबे घे आंबे, देवगडचे आंबे, रत्नागिरीचे आंबे, आमोंडीचे आंबे. गावाचा उद्धार झाला पाहिजे ना. असं म्हटलं की तो शेजारचा सावकाश म्हणायचा, खाल्लं की मरतय. महाराज संध्याकाळचे 6 वाजले, त्याचा एकही आंबा संपला नाही. काय कारण हो? संगत चुकीची आहे. संगत करे बडो की तो बढत बढत जाय, संगत करे गधो की 2-2 लात खा जाय. विठोबा
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, भगवान परमात्मा सुखामध्ये आपल्याला पुढे ठेवतो, दुःखामध्ये पाठीमागे. आम्हा घाली पाठीकडे आपण कळिकाळासी भिडे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, त्या प्रभू रामचंद्राचं जर नामचिंतन केलं तर तो प्रभू रामचंद्र आपल्याला पैल तीराला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. संसाराच्या पलीकडे घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं शेवटचं चरण.
आम्हा उतरे नावेमध्ये. भगवान परमात्म्याचा जन्म उत्सव आपल्याला बघायचा आहे. भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये जन्माला येणार. तेच अयोध्येमधले भगवान प्रभू रामचंद्र आपल्या फदालवाडी गावामध्ये जन्माला आज प्राप्त होणार. त्रेतायुगामध्ये राक्षसांचा हाहाकार झाला. देवाने सांगितलं काही काळजी करू नका, मी जन्माला येणार आहे. देव जन्माला आल्यानंतर आनंद उत्सव आहे. जसा भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्या जन्माला येणार आहे आपल्याकडे. गोकुळामध्ये जसे मंगल तोरण लागली गेली तसा देव यायचा म्हटल्यानंतर सुद्धा ऋतूला सुद्धा आनंद झाला. ऋतूला सुद्धा आनंद व्हावा. पण दशरथ राजा दुःखी आहे का? मूलबाळ नाही, पुत्रहीनस्य मे राज्य, सर्व दुःखाय कल्पते. शिकारी करण्याकरता वनामध्ये गेलेला आहे. दिवसभर शिकार मिळालेली नाही. एका झाडावर बसलेला आहे, सरोवराच्या कडेला बसलेला आहे. कोणतरी श्वापद येईल, कोणतरी प्राणी येईल, त्याला मारण्याकरता बाण सज्ज घेऊन बसलेला आहे. श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन काशी यात्रेला निघालेल्या अंधमाई बापांना घेऊन तहान लागली म्हणून त्या सरोवरामध्ये पाणी आणण्याकरता आला. आल्यानंतर डुब 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 असा आवाज आला. त्याला असं वाटलं दशरथ राजाला कोणतरी श्वापद आलंय. बाण मारल्याबरोबर श्रावण बाळाच्या हृदयामध्ये तो बाण घुसला. आई म्हणून असा आवाज आला. दशरथ राजाला वाटलं प्राणी नाहीये, कोणतरी माणूस आहे, कोणतरी व्यक्ती आहे. पाहण्याकरता गेला तर श्रावण बाळ. कुठे चाललाय? काशीला चाललो. माईबापांना तहान लागली. आंधळी माईबाप आहेत. पाणी देण्याकरता त्यांना घेण्याकरता येथे आलो होतो, पण आता माझा प्राण येथे जाणार आहे. एक काम कर, शेवटची इच्छा पूर्ण कर. कोणती? हे प्राणी घे, कमंडलूमधले पाणी घे आणि आईबापांना नेऊन दे. पण जात असताना एक काम कर राजा. म्हटले काय? जोपर्यंत ते पाणी पिणार नाही तोपर्यंत तू बोलू नको. असं नाही बोलणार. श्रावण बाळाचा प्राण गेला. पाणी घेतलं. एका झाडाखाली जे श्रावण बाळाचे आई वडील होते तिथे गेला राजा. राजा गेला. चाहूल लागल्यानंतर आई विचारते, बाळा आलास का रे? राजाला सांगितलं होतं जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत काही बोलायचं नाही. राजा एक नाही दोन नाही, दशरथ राजा बोलूच नाही, बोलू लागला नाही. बापाने विचारलं, का रे तू बोलत नाही? म्हाताऱ्या आई बापाशी बोलत नाही. जीवनामध्ये काही झालं तरी चालन गड्या, पण आपल्या घरामध्ये असलेले जे म्हातारे आई बाप ना त्यांच्याशी आबोला कधीच धरायचा नाही. काही झालं तरी चालेल, जग इकडचं तिकडचं उद्या, पण आपल्याशी आबोला कधी धरायचा नाही. अरे माझ्याशी बोलत का नाही? राजाचा नाईविलाज झाला. राजा म्हणतो, मी तुमचा राजा नाही, मी राजा आहे या राज्याचा. अरे तू या राज्याचा राजा आहे, मग माझा राजा कुठे आहे? माझा बाळ कुठे आहे? मग त्याने इतिवृत्तांत घडलेला सांगितला की तुमचा श्रावण बाळ माझ्या हातून मेला. श्रावण बाळाच्या आई वडिलांनी सांगितलं, जा तू पण पुत्रवियोगाने मरशील. पुत्रवियोगाने मरशील असं म्हटल्यानंतर दशरथ राजाला आनंद झाला. मरशील म्हटल्यानंतर आनंद, पुत्रवियोगाने म्हणजे याचा अर्थ पुत्र होणार आहे, याचा आनंद राजाला झाला आहे. विठ्ठला फुलं वाटायला चालू करा. दशरथ राजाला आनंद झाल्यानंतर घरी आला. पुत्रकामेष्टी यज्ञ आरंभ झाला. पुत्रकामेष्टी यज्ञ आरंभ झाल्यानंतर त्याच्यातून पायस पात्र निघालं. यज्ञ प्रसन्न झाला आणि पायस पात्र घेऊन प्रवृत्त झाला. राजाला सांगितलं, विलंब करिता विघ्न उडवेल, सत्वर उच्चार भाग करा. 3 भाग केले. कैकईचा एक भाग, कौसल्येचा एक भाग, सुमित्रेचा एक भाग. पण झालं असं, कौसल्येला पहिला भाग दिल्यामुळं कैकई नाराज झाली महाराज. आणि कैकई नाराज झाली. पिंड, त्या कैकईचा पिंड घारीने झडपला. पिंड घारीने झडपला. अंजनीने तो सेविला. नंतरची कथा येते. आणि मग आता कैकई नाराज झाली. भाग दिला पाहिजे म्हणून कौसल्य मातेने आणि सुमित्रा मातेने कैकईला आपला अर्धा भाग दिला. आणि अर्धा भाग दिल्यानंतर 3 निराण्या गरोदर राहिल्या. वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्राला सांगितलं, राजा धर्मशास्त्राविषयी डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. डोहाळे विचारले पाहिजे म्हणून दशरथ राजा कैकईच्या सदनामध्ये गेला. ऐका बरं का, 5 मिनिटं बाकी आपल्याकडे. कैकईच्या सदनामध्ये गेल्यानंतर कैकईला विचारलं, सांग तुझे डोहाळे काय आहेत? कैकईचे डोहाळे काय आहेत माहिती का?
ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगांतरा, नये समाचार त्याचा प्रभू रामचंद्राला तुम्ही वनवासामध्ये पाठवा, त्याचा समाचार सुद्धा आमच्याकडे आला नाही पाहिजे अशी व्यवस्था करा. हे ऐकल्यानंतर दशरथ राजाच्या डोळ्यातच पाणी आलं. अरे ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम मी करतो त्या राजाला 14 वर्षाचा वनवास जमणार नाही. त्याचं दुःख राजाला झालं. दुःख झाल्यानंतर कैकेयीच्या सदनामधून राजा उठला, सुमित्रेच्या सदनामध्ये गेला. सुमित्रेच्या महलामध्ये गेल्यानंतर सुमित्रेला विचारलं, तुझ्या अंतःकरणामध्ये काय इच्छा आहे, तुझे डोहाळे काय आहेत असं विचारल्यानंतर सुमित्रा मातेने जे डोहाळे सांगितले ते महत्वाचे. सुमित्रा माता म्हणते, राजा वडिलांची सेवा अहर्निशी, प्राणनाथाईसे वाटतसे जीवा. वडिलांची सेवा अहर्निशी, वडीलधाऱ्या व्यक्तींची सेवा मला करू वाटते, संतांची सेवा करू वाटते. गरोदरपणामध्ये जे डोहाळे लागले ते असे सुमित्रा मातेचे. संतांची सेवा मला करू वाटते असं म्हटल्यानंतर राजाला आनंद झाला. आणि राजाला आनंद झाल्यानंतर दशरथ राजा सुमित्रेच्या महलामधून उठला, कौसल्याच्या महलामध्ये गेला. कौसल्याच्या महलामध्ये गेल्यानंतर कौसल्या जाग्यावर नव्हती. काय चाललं होतं कौसल्याला कळत नव्हतं. देहभान विसरलेली होती. कारण की या संपूर्ण जगाचा राज्यकर्ता, संपूर्ण जगाचा चालक मालक प्रभू रामचंद्र तिच्या उदरी जन्म घेणार होता. आनंद म्हटला की मनुष्य आनंदामध्ये सगळ्या गोष्टी विसरतो बरं का. जर आपल्याकडे भरपूर पैसे आले ना, मनुष्य पूर्वीचं दुःख विसरून जातो. पूर्वीचं दुःख विसरून जातो, ते विसरलंही पाहिजे. राजाला आनंद झालेला होता. कौशल्याच्या सदनामध्ये गेला. कौशल्या देहभानावर नाही. आणि मग कौशल्याला पाहिल्यानंतर दशरथ राजाला असं वाटू लागलं की हिला भूताने झपाटलं की काय झालं, ही जागेवर नाही. म्हणून कौशल्याने वशिष्ठ ऋषींना बोलवलेलं आहे. आणि वशिष्ठ ऋषींना बोलवल्यानंतर वशिष्ठ ऋषी म्हणतात, राजा जगाचा चालक मालक प्रभू रामचंद्र कौशल्य मातेच्या उदरामधून जन्म घेणार. काही काळजी करू नको, दुष्टांचं निर्दालन झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटल्यानंतर कौशल्याला विचारलं, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंक विभीषणा देईन मी, अशी कौशल्य माता म्हणू लागली. आणि तो काळ जवळ आला. दुपारचे 12 वाजलेले आहेत. वसंत ऋतू आहे. नवमी तिथी आहे. संत त्याचं वर्णन करतात. अभंग म्हणायचा आहे. शेवटचं चरण झालं की पुष्पवृष्टी आपल्याला करायची. उत्तम हा चैत्र
Sita Gayo,
मांडिता देवी जागे हे दुःख कोणी नगे घोडोळा रामाचा गजर भये सुंदर कळका रामाचा सुंदर कळका आम्ही गाऊ गोविले दयेचा गाडी बाजी सागे बाईले राम रे रोवे आम्ही गाऊ गोविले दयेचा गाडी बाजी तुला म्हणे रामे दिलेल्या फुले बोला दया गर्भवासिले दारे कुंडले दया गर्भवासिले दारे कुंडले वेळो वेळा मेगाऊ हरिले दयेचा गाडी बाजी तारे बाई राम वेळो वेळा मेगाऊ दयेचा गाडी बाजी माऊली 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 भगवान परमात्मा अयोध्येमध्ये जसे प्रगट झाले तसेच प्रगट आपल्या फदानेवाडीमध्ये झाले. आपल्या जीवनाचं सोनं देवाच्या येण्याने होतं म्हणून झाले राम राज्य काय उन्हे आमासे धरणी धरी पीक गाई ओळल्या मसे. देवाच्या पायावर पाऊल ठेवून एक बाणी एक पत्नी एक वचने असा जसा देवाचा बाण आहे त्याचा विचार त्याचा आचार आपल्या जीवनामध्ये घडला पाहिजे. याच्याकरता ही रामनवमी आहे. देव येतो आपल्या जीवनामध्ये आनंद देतो. याच्याकरता हा उत्सव मोठ्या आनंदामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करत असतो. दरवर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहामध्ये आपण हा साजरा करावा अशी अपेक्षा आहे. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला वाटत नाही व कीर्तन संपवावं पण काय करावं. प्रवचन 1 तास कीर्तन 2 तास सिनेमा 3 तास नाटक 4 तास आणि रातभर दिवसभर चालतं ते बरे. नारायणराव जवळ आहे आपल्याला. असं आल्यानंतर आनंद वाटला. सुंदर असं नियोजन सुंदर अशी सिस्टीम. आदरणीय आमचे बाळासाहेबजी यांनी मला फोन केला. आदरणीय आमचे देवराम महाराज असतील सर्वच फदालवाडी ग्रामस्थ असतील आमचे पुढे बसलेले फदाले सर असतील सर्वच जण प्रेमाची मंडळी आहेत. दरवर्षी येतं येणं होतं. याही वर्षी येतं येणं झालं. असो झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. न्यूनते परते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीनो अंगभूत युक्ती विठ्ठल जय जय उपस्थित भाविक संत सज्जना व भक्तिमती मातांनो, भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व जनता